अवघड झालं म्हटलं, तिकीटच मिळेना झाले म्हटलं, एवढं भारी आपल्याला अपॉर्च्युनिटी आल्या आणि आपण असं लय वाईट वाटालतं. मग मी रोज तिथं फेऱ्या मारालतो. परवा दिवशी गेलो, काल गेलो, त्याच्या आधी गेलो. पण मला मिळत नव्हतं. पण फायनली भावना आहे की नाही, आज ते आपल्याला तिकीट मिळालंय. तर मित्रांनो, कसं काय भावनो, संपला की विषय. तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर विषय काय झाला माहिती आहे का? आजचा व्हिडिओ आहे की नाही, बरोबर वाजले आता 2, पावणे 2 झाले तेव्हापासून स्टार्ट करलोय. सकाळी आहे की नाही, मी एका ह्याला गेलतो, म्हणजे सांगलीमध्ये एक काम होतं मित्राचं, तिकडे गेलतो. व्हिडिओ काही घेतलाच नाही म्हणलं, आणि आजचा व्हिडिओ घेतला नाही म्हणजे पण त्याच्यामागे पण काहीतरी रिझन आहे. मी डायरेक्ट व्हिडिओ आहे की नाही, एक कुठच्या ठिकाणी असं बसून घेणार होतो. पण आता पाऊस पडाला म्हणून मी बाहेर बसून पण घेतलो. डायरेक्ट घरात घेऊया म्हटलं. किचनमध्ये व्हिडिओ चालू केला आज पहिल्यांदा. ह्याच्या आधी पण लयदा घेतलाय. पण आता पहिल्यांदा किचनमध्ये पण व्हिडिओ घ्यायला जास्त मोठा विषय. तर 3-4 दिवस झाला का नाही भावानो, मी लय म्हणजे मित्रांनो आहे लय खुश, म्हणजे लय खुश आहे, असा विषय आहे. माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण. हे तुमच्या सपोर्टमुळे हे सगळं झालेलं आहे. माझं पण काही विषय नाही. माझा पण प्रयत्न आहेत. पण तुमच्या सपोर्टमुळे हे झालेलं आहे, असा विषय आहे. तर आहे की नाही, मी आहे की नाही एका ठिकाणी जाणार आहे. म्हणजे लय लांब जाणार आहे. आणि विषय काय झाला माहिती आहे काय? त्यासाठी मला 3 दिवस झाले की नाही तिकीट मिळत नव्हतं. मग तिकीटसाठी मी 3 दिवस लय फिरलोय. मला नाहीच म्हणत होती जायला. म्हटलं अवघड झालं म्हटलं, तिकीटच मिळेना झाले म्हटलं, एवढं भारी आपल्याला अपॉर्च्युनिटी आल्या आणि आपण असं लय वाईट वाटालतं. मग मी रोज तिथं फेऱ्या मारालतो. परवा दिवशी गेलो, काल गेलो, त्याच्या आधी गेलो. पण मला मिळत नव्हतं. पण फायनली भावना आहे की नाही, आज ते आपल्याला तिकीट मिळालंय. पण मी तुम्हाला आहे की नाही ह्या व्हिडिओमधनं सांगणार नाही की मी कुठं चाललोय. तुम्हाला व्लॉग येतच राहणार आहे, मी कुठं जाणार आहे, कुठं काय-काय करणार आहे. हे कसं काय शक्य झालंय? म्हणजे हे माझ्यासोबत पण होऊ शकतंय काय असं? म्हणजे आहे की नाही, हेच फक्त मी आहे की नाही मोठ्या-मोठ्या क्रिएटरांसोबत होत्याला बघितले. पण ते आपल्यासोबत पण झाले आज, असा विषय आहे. आणि तुम्हाला हळू कळत असेल काय विषय आहे. पण मी तुम्हाला डायरेक्ट सांगणार, आत्ता सांगणार नाही सगळं. एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणार नाही तुम्हाला. तुम्हाला हळू-हळू ते सगळं माझे म्हणजे एक्सपिरियन्स, तुम्हाला 3 दिवसाचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगणार. मी लय खुश होतो. आणि विषय काय झाला माहिती आहे काय? आजचा दिवस आहे की नाही माझ्यासाठी लय म्हणजे मोठा गोष्ट आहे. मी पहिल्यांदा जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केलतो, तेव्हा मला वाटलं होतं की मी एवढ्या इथपर्यंत पोहोचेल, एवढ्या लांबपर्यंत जाईल, असा विषय आहे. आणि लईतली मी गेलो एक 50 किलोमीटर, 60 किलोमीटर असंपर्यंत आपल्याला आपण गेले. पण आपण ह्या लेव्हलला जाईल आणि इथपर्यंत जाईल. अजून लय आपल्याला सक्सेस मिळवायला आहे. पण आता एवढं मिळवल्यावर मला बास वाटायलंय. आपण लय काय-काय कमवले वाटायलंय. आपल्या मागे देवा त्यांचा तेन हात आहे, काय विषय, असा विषय आहे. म्हणजे आई-बाबांचा पण हात आहे. सगळ्यांचाच हात आहे, सोडा काही विषय नाही. तुमचा तर लय मोठा आहे, असा विषय आहे. आणि मेन विषय म्हणजे आहे की नाही, तिथं म्हणजे मी एक क्रिएटर आहे काय, एक क्रिएटर नाव घेणार नाही मी त्या क्रिएटरचं. त्याचा व्हिडिओ बघून म्हणलेलो आहे ना, आपल्याला कसं असेल, कधी येणार असा दिवस कधी येणार आपला. म्हणजे एक तुम्हाला सांगतो, एक 6-7 महिने झाले असतील किंवा वर्ष पण झालं असेल, मला पण लक्षात नाही आहे. मी तेव्हा विचार केला की बाबा आपल्याला कधी असा दिवस येणार, एवढं-एवढं लांब-लांब ह्यांचं म्हणजे ह्यांचं हे ते यांना असं आपल्याला कधी येणार? मी म्हटलेलं एवढ्या लवकर काही येणार नाही. आपली आयडी एक 100K झाल्यावर येणार किंवा आपली आयडी एक 200K झाल्यावर येणार. पण आपली आयडी की आता 30-34K आहे, फक्त 33K आहे. तरी आपल्याला हे एवढं मोठं अपॉर्च्युनिटी आलंय. कसं काय मला पण काही कळेना झालंय. आणि आता काय बोलू, काय विषय, एक जर पॉइंट मी तुम्हाला बोलला नाही, तर तुम्हाला सगळं समजून जाणार. म्हणून मी काय या व्हिडिओमध्ये जास्त बोलणार नाही आहे. फक्त भावना तुमच्यामुळे एवढं सपोर्ट झाला आपल्याला, तुमच्यामुळे एवढं सगळं मिळालंय. आणि विषय म्हणजे आहे ना, आपल्याला तिकीट पण मिळाले फायनली, असा विषय आहे. कारण ह्या तिकीटसाठी मी 3-4 दिवस आहे शूट सोडून फिरलोय, शूट सोडून. कारण मला आहे दाखवायचं होतं तुम्हाला, की मी कुठं चाललोय ते. तर हे तुम्हाला मी पुढच्या व्लॉगमध्ये पण सांगणार आहे. आता मी फक्त तुम्हाला सांगणार आहे, की मी चाललोय भावना तुमच्यामुळे, मी एका लांब ठिकाणी चाललोय. म्हणजे काय, आता काय जाऊन सोडा, काय विषय नाही. सांगायला नको तुम्हाला, असं सांगू वाटलं, असं इथनं यायला लागले. पण मी सांगणार नाही तुम्हाला, असा विषय आहे. तुम्हाला डायरेक्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल बहुतेक, असं मला वाटतंय, किंवा परवा दिवशी व्हिडिओमध्ये कळेल. उद्या मी तिथं पोहोचतोय. उद्या आहे की नाही बरोबर मी इथनं 2ला निघणार आहे. तुम्हाला मी सगळं अपडेट देतच जाणार. स्टोरी पण टाकणार Instagramवरती, असा विषय आहे. सगळीकडे सोशल मीडियावर तर मी बुक्का फाईटच करणार आहे. कारण एवढा मोठा विषय, एवढी मोठी संधी आपल्यापाशी चालू नाही म्हणलं, मी तेवढा शो शॉट करणार सोडा, असा विषय आहे. आणि बघूया आता YouTubeचं पण आहे ना भाऊ ना, हळू आपलं ते पण ग्रोथ होत चाललंय YouTubeचं पण. आणि परवा दिवशी एक व्हिडिओ 3K गेला. मी एवढं खुश झालोय. लोकांचं म्हणजे तुम्हाला सांगतो, मी पहिल्या व्हिडिओ 100, फक्त 100 जणांनी बघितलं. मी लय खुश झालतो. मी काय असं म्हणत नाही माझे व्हिडिओ चाललेत. मला मित्र म्हणतात, "यार तुझे व्हिडिओ कधी जाणार? कधी तू 10K पर्यंत जाणार? कधी तू 100K पर्यंत?" मी असा विचार करत नाही. हळू ग्रोथ होते. विषय काय असतो माहिती आहे का? ज्याचा हळू ग्रोथ होते ना, तो लांबपर्यंत टिकतोय. आणि लगेच झप्प दिवशी त्याचं नाव होतंय नाही, तो टिकतच नाही. त्याचं नाव दिसत नाही. आता बघा तुम्ही, कुणाकुणाचं असं झालं, ज्याला एका रात्रीमध्ये सक्सेस मिळालंय, त्याचं अजून नाव कुठंच राहिलं नाही. पण ज्यांनी मेहनत केल्या, पहिल्यापासून जी मेहनत केली, त्यांचं नाव अजून टिकून आहे. मोठ्या-मोठ्या ब्लॉगरांचं, कुणाचं पण असू दे, म्हणजे कशाचं पण घ्या, क्रिकेटवाल्यांचं घ्या, ब्लॉगरांचं घ्या, ॲक्टरवाल्यांचं घ्या, सगळ्यांचं तसंच आहे.
मी काय तुम्हाला मोठं मोटिवेशन देणार नाही, पण माझ्या एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगायला असा विषय आहे. माझ्यासोबत तर असं घडलंय, पण मी आहे की नाही कधीच कशाला कमी समजत नाही. माझा Instagramचा तर पहिला व्हिडिओ फक्त 2,000 व्ह्यूज तर मी एवढं खुश झालतो. म्हणजे पहिला 300 व्ह्यूज जायचे, नंतर 2,000 गेले. नंतर आता तुम्हाला सांगतो मिलियन जातात. सगळेच मिलियन जातात. कधी तर मिलियन जातोय, कधी-कधी सगळी 50,000, 1,00,000, 2,00,000, 7,00,000 असे जातात. आणि मला एवढी खुशी आहे, की माझं YouTubeचं पण व्हिडिओ चालले आहेत. YouTubeचे पण माझे व्हिडिओ फक्त 50-100 लोकं बघतात. आता 1,000 जण, 2,000 जण, 3,000 जण बघायला लागलेत. मला त्याचा लय म्हणजे लय आनंद आहे. आणि म्हणजे अजून तर काही YouTubeचं आपलं प्रमोशन आलेलं नाही आहे. फक्त हे Instagramचं प्रमोशन मी YouTube माझं हे सांगवलंय, जर्नी सांगवली 5 सेकंदाचं फक्त एवढंच आहे. तेवढंच तुम्हाला सांगतोय. अजून लय मोठे मी तुम्हाला सांगायला गेलो की नाही लय हे होईल. मी तुम्हाला ते एकदा कधी ना कधी सांगणार आहे. माझं हे म्हणजे मी लाईफ कशी जगली आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. माझ्या गाडीत पेट्रोलला पैसे नव्हते ₹50. माझे मित्र मला पैसे द्यायचे तेवढी परिस्थिती होती. पण आता काही विषय नसतो. आता मी टाकी फुल करू शकतो एवढा आपल्याकडे विषय आहे. काय फक्त आणि ई-एम-आय पण माझ्या अंगावर तसा आहे. ई-एम-आय मला ₹20,000 आहे. तर विषय काय म्हणते ई-एम-आय पण आपल्या अंगावर लय आहे. ते सगळं मिळून मला ₹25,000 घरात पण द्यायला लागतात असा पण विषय आहे. तर एवढं सगळं मिळून आहे की मी सगळं करतोय. तुम्हाला मी आता जाऊ दे आता जास्त काही तुम्हाला बोलायला नको. तर विषय काय झाला माहिती आहे का? बघूया आता हे तुम्हाला मी सांगतच जाणार आहे. त्यासाठी आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. अजून पुढे मी दाखवणारच आहे. असं काही आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करत नाही मी. अजून मी संध्याकाळी पण एका ठिकाणी जाणार आहे. ते पण तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. नाही जमलंच तर मी व्हिडिओ एंड करणार आहे काही विषय नाही. पण आहे ना तुमचा सपोर्ट असंच राहू दे आणि हा व्हिडिओ आहे की नाही कंटिन्यू बघा. तुम्हाला कळत जाणार आहे मी काय-काय विषय आहे ते आणि असं तुमचा सपोर्ट राहू दे. तर चला. तर विषय काय झाला माहिती काय? आत्ता आवरलो उठलो. मगाशी तुम्हाला ते मोटिवेशन स्पीच दिलं जरासं बारीकमध्ये. तर आता आवरलो उठलो. डायरेक्ट आपण जिमला चाललोय. आज संध्याकाळी जिम आहे. सकाळी जिम नव्हती. आज ते आमचे ट्रेनर होते. संध्याकाळी आपलं जिम. तर आता चालू आहे तुम्हाला डायरेक्ट जिममध्ये भेटतो. तर चला. तर विषय झाला माहिती का? आलोय जिममध्ये आणि तुम्हाला डायरेक्ट आता वर्कआउट करताना दाखवतो सगळं. इथं बोलायचं काय अवघड आहे सगळी बघत असतात तोंडाकडे. तर चला. यूट्यूबला व्हिडिओ घेतो. हां जाऊ दे कमॉन. तुम्हाला मला हे करता मला सपोर्ट द्या काय? सपोर्ट द्या की मला. तुम्ही ते मारतो मी. जास्त वेळ घ्या काय? ओके. आता ट्रेनरची बारी आमच्या काय आमिरचं घेतले की आता तर आहे की नाही आजचा व्हिडिओ आहे की नाही इथं स्टॉप करतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि एक काम करा जातात आहे की नाही आपल्या आयडियाला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय.